नमस्कार मित्रांनो, मी अजय भांडे. तर मित्रांनो, आज आपण डाळीचे वडे बनवणार आहोत. ते कशा प्रकारे बनवणार ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर ह्या पातेल्यामध्ये डाळ टाकलेली आहे आणि ती डाळ 2-3 वेळा मस्तपैकी धुवून घ्यायची, जेणेकरून सर्व माती निघून जाईल. तर मित्रांनो, डाळ धुवून झाली आमची. आता पाणी पण काढून घेतो. बघू शकता तुम्ही आतमध्ये कशी सफेद सफेद डाळ दिसते. असे 2-3 वेळा धुवून घेतल्या ना पाण्याने, अशी सफेद निघते मित्रांनो. अजून एकदा धुवून घ्यायचं बाकी आमचं. तर मित्रांनो, टोटल 3 डाळ असणार आहे. तुम्हाला दाखवतो. पहिली ही आहे चण्याची डाळ, बघू शकता तुम्ही. दुसरी आहे ही मुगाची डाळ, बघा. आता तुम्हाला मी तिसरी डाळ दाखवतो. हे 2 डाळी धुवून झालेल्या आहेत. तिसरी डाळ दाखवतो. दाखवू का? ही आहे मठाची डाळ, बघू शकता तुम्ही. एक एक करून सर्व डाळी धुवून झालेल्या आहेत आमच्या. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय किती किलोच्यात. तर 1 किलो चण्याची डाळ आहे, 1 किलो मठाची डाळ आहे आणि 1 किलो मुगाची डाळ आहे. त्या अशा टोटल 1-1 किलो करून 3 किलोच्या आमच्या डाळी झाल्यात. आता हे डाळी आम्ही मिक्स करून या डब्यात भरणार आहे आणि हे नेणार आहे दळायला गिरणीमध्ये. मला मी दाखवतो दळताना कसं दळतात. चला. तर मित्रांनो, कुठे आपण खाली आणलेली आहे. आता आपण तो डब्बा घेऊ आणि घेऊन जाऊ गिरणीवरती. बघू शकतो तुम्ही, हा डब्बा आहे. हा डब्बा घेतो मी आणि ठेवतो स्कूटीवर आणि जातो. डब्बा दोघांच्या इथं मधोमध ठेवणार. तुम्ही तर डबा ठेवलाय बघा आपण कसं. आता आपण निघूया. तर मित्रांनो, आपल्या गावाचा रस्ता बघा कसा येतो मी. हा रस्ता अजून खूप पुढे आहे, तसाच आहे. तर मित्रांनो, आता चांगला रस्ता लागलेला आहे बघा तुम्ही. आता पटकन जाऊ आपण. चांगला रस्ता लागला, चला पटापट जाऊ. तर मित्रांनो, आपल्याला जायचंय भरपूर फाट्यावरती. तिथंच आपलं सर्कल आहे समृद्धी, त्याच्या थोडं अगोदर म्हणजे समृद्धी पशी जवळ तिथे जायचं आपल्याला. पण जाऊ बारीक करू आणि येऊ. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे गिरणीपाशी. बघू शकता तुम्ही, ही जी गिरण आहे समोर आहे ना, ती गिरण आहे. आणि इथं पण मिरची दळतात मस्तपैकी. ही ती मशीन आहे, ही डाळ काढून ठेवलेली आणि डाळ या मशीनमध्ये दळणार. आणि हे आहे समृद्धी सर्कल. तर मित्रांनो, आता आम्ही गिरणीमध्ये आलेलो आहे. गिरण चालू केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, मला मी डाळ दाखवतो. ही डाळ आहे आमची. तर मित्रांनो, मगाशी मिरच्या टाकताना तुम्हाला दाखवलं नाही. तुम्ही मिरच्या पण टाकू शकता जर तुम्हाला थोडं तिखट लागत असेल तर. तुम्हाला मी डाळीचं पीठ दाखवतो, बघा तुम्ही. त्या डब्यात डाळीचं पीठ पडते, बघू शकता डाळीचं पीठ कसं. तर बघा, पीठ झालं आहे आपलं. आपलं आपण डायरेक्ट घरी जाऊया, चला. तर मित्रांनो, डाळ आपण दळून आणलंय. आता आपण आलोय घरी. आता पुढची प्रोसेस काय ते तुम्हाला मी दाखवतो, चला आपण बघूया. तर या पातेल्यामध्ये सर्व पीठ काढून झालेलं आहे. तुम्हाला मी पातेला दाखवतो, सॉरी तुम्हाला डब्बा दाखवतो मी. बघू शकता डब्बा पूर्ण खाली झालेला आहे. सर्व पीठ काढून घेते माझी मम्मी. अरे बास, किती काढते, संपलं ना बाबा. आता काय टाकायचं याच्यामध्ये? कपडा. एक कोथिंबीर आहे. तर मित्रांनो, कोथिंबीर टाकली याच्यामध्ये मस्तपैकी. वल्ली असेल तर वल्ली टाका, सुकलेली असेल तर सुकलेली कोथिंबीर टाका, कुठली पण चालेल. जी असेल ती टाका त्याच्यामध्ये. आता काय टाकायचं याच्यामध्ये?
हिंग आहे हिंग. तर मित्रांनो हिंगचा डब्बा आहे हा. आता आम्ही याच्यात हिंग टाकणार. आता आम्ही याच्यात हिंग टाकणार आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे टाकायचे तुम्हाला ज्याप्रमाणे टाकायचं हिंग त्याप्रमाणे टाकू शकता. अंदाज काय असेल तो. आता माझी मम्मीने एवढी घेतले हिंग टाकले. म्हणजे मला वाटतंय की 2 किंवा 3 चमचे फुल भरून हिंग टाकू शकता तुम्ही. हिंग टाकले. आता त्याच्यात काय टाकणार अजून. त्याच्यात पडतील मसाले. मिरची 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचा, हा 4था. म्हणजे तुमच्या अंदाजानुसार मिरची किती टाकायची. फक्त मिरची टाकायची. हळद वगैरे काय टाकेल नाही. तुम्हाला टाकायचे असं तुम्ही टाकू शकता. पण आम्ही फक्त मिरची टाकले, कोथिंबीर टाकले. आणि आता ही मस्तपैकी सर्व मिक्स करून घ्यायची. आणि थोडं मीठ तुमच्या अंदाजानुसार मीठ किती टाकायचे टाकू शकता. जास्त पण टाकू नका, नाही तर खराट होऊन जाईल. सर्व अंदाजाने टाकते माझी मम्मी. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. हे टोटल 3 किलो याच्या डाळी आहेत. कोथिंबीर बघू शकता किती टाकले आम्ही. हिंग पण काही टाकली आणि मिरची किती टाकली, वरून मीठ. आता हे सर्व टाकलं आम्ही. आता मिक्स करून घेणार मस्तपैकी. आग पण होते असेल ना मिक्स करताना. तर सर्व मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. तर मित्रांनो जवळजवळ सर्व मिक्स करून झालेलं आहे आमचं. तुम्ही बघू शकता. हे बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे काढूया वडे. आम्ही एक बाज घेतली, त्याच्यावर साडी हातरले मस्तपैकी. तर बघू शकता तुम्ही वडे काढायला सुरुवात केली मम्मीने. तर बघा असे बारीक बारीक वडे काढायचे अंगठ्याच्या साहाय्याने. जसे जमतील तसे तुम्हाला दाखवतो मी कसे करते ते. असा गोळा करायचा हातामध्ये आणि अंगठ्याच्या साहाय्याने काढायचा. बघा. आणि वडे काढून झाल्यानंतर हे वडे उन्हात सुकवायचे असतात मित्रांनो. 2 दिवस सुकवायचे असतात कडक उन्हात. ते मस्तपैकी कडक सुकून जातात. बघू शकता तुम्ही. याची साईज किती माहिती काय. ते चणे किंवा वाटाणे असतात ना आपले खायचे, तेवढी साईज असते यांची. तर मित्रांनो बघू शकता मी पण घेतले वडे काढायला. मी कधी काढेल नाही. बघा कसा वाटतो मी. छोटंसं गोल करू अंगठ्यानी बोटानी. मी कधी केले नाही, पण करतोय मम्मीला मदत मी. बघा एवढे 3च केले सर्व. मी एवढेच केलेत थोडेसे. तर आमचे वडे वाळलेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. उन्हामध्ये सुकवलेले आम्ही. आज एक ऊन दिले त्यांना, तर उद्या पण आम्ही सुकवणार उन्हामध्ये. हे बघा बघू शकता तुम्ही वडे. हे बघा आवाज आहे का. मस्तपैकी सुकलेले आहेत. हे बघा तुम्हाला मी आवाज ऐकवतो. काढ ग. कसा कडक 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 असा आवाज येतोय. तर मित्रांनो हे मस्तपैकी वाळलेले आहेत. उद्या पण आम्ही याला वाळवणार आणि हे सर्व आम्ही डब्यात भरून ठेवणार. आवाज बघा तुम्ही कसा येतोय. मस्तपैकी आवाज येतोय. हे डब्यात भरून ठेवणार आणि पाहिजे तेव्हा आम्ही याची भाजी बनवणार. आणि खूप काळ टिकतात, खराब नाही होत लवकर वडे.